सर्व गणेश भक्तांना श्री गणेशाय नमः। आपल्या सगळ्यांसाठी एक खुश खबर, आनंदाची बातमी की ग्रामपंचायत दापोडे यांच्या वतीनं गणेश मखर सजावट स्पर्धा 2025 याचं आयोजन केलं असता दिनांक 30/8/2025 वार शनिवार रोजी घरगुती गणेश मखर सजावट देखावे आणि त्याचं परीक्षण करण्याकरता एक नामांकित सरपंच आदरणीय श्री विजयजी गोपीनाथ पाटील व परीक्षक म्हणून श्री संदीप सखाराम गोरविले सर व मुरलीधर जनार्दन चांदिवडे सर व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित राहून गावात फिरून त्याचं निरीक्षण केलं आणि याचा पारितोषिक वितरण 6 सप्टेंबर 2025 म्हणजेच आपल्या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने दापोडे तलाव गणेश घाट येथे होणार आहे। ही स्पर्धा सरपंच श्री विजय गोपीनाथ पाटील, उपसरपंच दत्ता दशरथ पाटील, सदस्य मोहन सुकीर पाटील, सदस्य विक्की पाटील, सदस्य संध्याताई गणेश पाटील यांच्या वतीने ग्रामपंचायत दापोडेकडून दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेली आहे। संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दुर्वन पाटील व वैभव पाटील, मयूर पाटील, उमेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद आणि आपण सगळे ग्रामस्थ आणि गणेश भक्त उपस्थित असणार आहोत। तर नक्कीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही भेट द्या आणि या विलोभनीय देखणीय कार्यक्रमाचा आनंद घ्या, हीच गणेश भक्तांना विनंती। पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया।
गणेशोत्सव 2025 दरवर्षी आमच्या दापोडे ग्रामपंचायतच्या वतीने मकर सजावट या स्पर्धेचं आयोजन केले जाते आणि आज मकर सजावट स्पर्धा यांचं परीक्षण करण्याकरिता आम्हाला जे 2 सर लाभलेले आहेत, सन्माननीय संदीप गोरविले व मुरलीधर जनार्दन चांदिवडे सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दरवर्षी मकर सजावट स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीचं देखाव्याचं परीक्षण करून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 2 उत्तेजनार्थ असं पारितोषिक दिले जाते। आत्ता आमच्या या स्पर्धेचं परीक्षण झालेलं आहे। या संपूर्ण स्पर्धेचं दरवर्षी दापोडे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजन केले जाते। जवळजवळ 20 वर्ष या स्पर्धेला झालेली आहेत आणि अतिशय उत्साहाने दापोडे गावातील सर्व गणेश भक्त मकर सजावट स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि चांगल्या पद्धतीचे देखाव देखील केले जातात। या वर्षी आमचे विद्यमान सरपंच, दापोडे गावचे प्रथम नागरिक सन्माननीय विजय गोपीनाथ पाटील साहेब, उपसरपंच दत्ता पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य मोहन सुखीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकी चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती संध्या गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता संतोष पाटील व संपूर्ण ग्रामपंचायतच्या वतीने ही स्पर्धेचं आयोजन केले जाते आणि यावर्षी ज्या विजेते स्पर्धकांना आम्ही अनंत चतुर्दशी निमित्ताने त्यांना पारितोषिक वितरण करणार आहोत आणि सन्माननीय विजय पाटील साहेबांच्या संकल्पनेतून त्यांना चांगल्या पद्धतीचं पारितोषिक यावर्षी देणार आहोत आणि अनंत चतुर्थीचं हे पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आम्ही केले जाते आणि मोठ्या उत्साहाने हा गणेशोत्सव सण आम्ही दरवर्षी साजरा केला जातो आणि या स्पर्धेचं परीक्षण करण्याकरता आमच्या ग्रामपंचायतच्या विनंतीला मान देऊन दरवर्षी आम्हाला संदीप सकाराम गोरविले सर हे 8 सर आहेत, ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते परीक्षण करत असतात। मी सन्माननीय विजय गोपीनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की संदीप सरांना शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। नमस्कार, मी संदीप गोरीवाले, आर्टिस्ट आणि आर्ट इन्स्ट्रक्टर आहे। मी गेली बरीच वर्ष मी दापोडे गावात येतोय परीक्षणासाठी आणि मी पाहतो की इकडे खूप उत्साहात लोक सहभाग करतायत आणि खूप छान पद्धतीने तुम्ही हे सगळं आयोजक जे आहेत त्यांचं मी खूपच म्हणजे कौतुक करेन की इतकं मनाने, इतकं चांगल्या पद्धतीने तुम्ही ते आयोजन करता आणि लोक पण हिरिरीने भाग घेतात आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे डेकोरेशन बघायला मिळतात जे आत्ताच्या काळात लोक टाळतात शक्यतो, काहीतरी रेडीमेड आणून विषय संपून टाकतात। तर हे जे सहभाग घेणे या स्पर्धेचा एक भाग होणे हा खूप महत्त्वाचा भाग आहे। ह्याच्यातून नवीन सर्जनशीलता माणसाचा मेन गुणधर्म आहे। माणूस प्राण्यांपेक्षा वेगळा काय, कारण त्याच्याकडे काहीतरी वेगळा मेंदू आहे, तर हा तिथे वापरात येतो। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे सर्जनशीलता आहे, काहीतरी तुम्हाला आयडिया लावायची, काहीतरी विचार करायचा, तर आज मला ते काम खूप बघायला मिळालं, इव्हन दरवर्षी बघायला मिळतं आणि छान वाटतं हे सगळं। आणि मी तुमचे पण आभार मानेन सर की तुम्ही इतकं छान आयोजन केलं आणि दुर्वन पाटील सर ते पण खूप छान आयोजन करतात। धन्यवाद। बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की जसं आता दुर्वन पाटील म्हणाले की गेली 20 वर्ष हा उपक्रम सातत्याने करतायत, तर तेच तो जो 20 वर्षाचा कालावधी सांगतोय की ते सातत्य जपणं किती कठीण असतं आणि ते करतायत, त्यामागे त्यांची भावना कळून येते। आणि नक्कीच मी संपूर्ण ग्रामपंचायतीचे सदस्य, त्यांना लीड करणारे विजय पाटील सर आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं कौतुक आणि अभिनंदन करतो की अशा उपक्रमांमुळे की समाजामध्ये एक
एकात्मतेची भावना तयार होते. संस्कृती आणि संस्कार या माध्यमातून आपण इनडायरेक्टली लोकांपर्यंत पोहोचत असतो. तर खरोखर असे उपक्रम करा आणि करत आणि पुढच्या सगळ्या उपक्रमांसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि आणखीन याच्यामध्ये वाढ होईल, आणखीन स्पर्धक पुढच्या वर्षी येतील, अशा पद्धतीने आपण काम करूया. आणि आम्हाला इथे बोलवलं, एवढा सन्मान दिलात आणि संधी दिलीत त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. नमस्कार. गणेश उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आता गणेश उत्सवानिमित्ताने गावामध्ये आमच्या मकर सजावट स्पर्धा होती, त्याचे परीक्षण करण्यासाठी सर आले होते. परीक्षणानिमित्ताने आम्ही या गावात जवळजवळ 13 गणेश घरगुती गणेश मकर सजावटसाठी आम्ही प्रत्यक्ष भेट दिली आणि आता त्याचे परीक्षण सरांनी केल्यात. बघूया आता काय रिझल्ट येते. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.